नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर 712 डाउनलोड करायची असेल तर अतिशय फ्रीमध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमध्ये 712 तुम्ही डाउनलोड करू शकता। तर 712 कशी डाउनलोड करायची हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये 712 डाउनलोड करण्यासाठी कोणत्या एका ब्राउझरमध्ये 712 असे सर्च करा। 712 सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। तर वरतीच तुम्हाला महाभूमी ही वेबसाईट दिसत आहे। तर महाभूमी या वेबसाईटवरती क्लिक करा। महाभूमी या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल। तुमच्या समोर नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल विभागाची ही वेबसाईट आहे। तर इथे तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे। तुमचा विभाग निवडून झाल्यानंतर त्याच्या समोरच गो या बटनवर क्लिक करा। गो या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत असा पेज ओपन होईल। तर यामध्ये तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। तसेच तुम्हाला इथे 712 डाउनलोड करायची की आट किंवा मालमत्ता पत्रक यावरती तुम्ही क्लिक करून घ्या। मी 712 डाउनलोड करणार आहे, त्यामुळे 712 वरती मी क्लिक करून घेतलेलं आहे। तर तुमचा जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या। तसेच तालुका निवडून झाल्यानंतर खाली तुमचे गाव म्हणजे ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे त्या गावाचे नाव निवडून घ्यायचे आहे। गावाचे नाव निवडून झाल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे सर्वे नंबर, गट नंबर, तसेच पहिले नाव, मधील नाव, आडनाव। तर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर म्हणजे गट नंबर तुम्ही इथे 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुमचा गट नंबर टाकून घ्या आणि शोधा या बटनवर क्लिक करा। शोधा बटनवर क्लिक करताच खाली सर्वे नंबर, गट नंबर निवडा असं तुम्हाला दाखवत आहे। त्यावरती क्लिक करून तुमचा गट नंबर सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला 712 पहा हा ऑप्शन दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करा। 712 पहा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। तर इथे जसा दिसेल तसा कॅप्चा कोड भरून घ्या। कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर त्याच्या खाली कॅप्चा कोडच्या खाली व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू 712 हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करा। त्यावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमची 712 ही ओपन होणार आहे। तर तुम्ही ते पाहू शकता लगेच तुमची 712 तुमच्या समोर ओपन झालेली आहे। तर सर्वात महत्त्वाचे यामध्ये तुम्ही जी ई पीक पाहणी केली होती तेच पिके इथे दाखवलेले आहे की नाही हे तुम्ही इथे चेक करून घ्या। तसेच तुमच्या पीक विमा भरतानाही यावरती जे पिके भरलेले पीक पेऱ्यामध्ये जे पीक आहे हेच पिके तुम्ही पीक विमा भरताना टाकावे। तसेच डिजिटल 712 जर तुम्हाला डाउनलोड कशी करायची तो व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आपण तोही व्हिडिओ घेऊन येऊ। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।